Welcome to Neeti Katha Kids. आकाशात उंच चमचमणारा चंद्र एकटाच होता. त्याला पृथ्वीवर खेळणारी मुले दिसायची, पण तो कधीच कोणाशी बोलू शकला नाही. त्याला खूप एकाकी वाटायचे आणि त्याचे हृदय जड वाटायचे. एक रात्री एक लहान मुलगी माया तिच्या खिडकीतून चंद्राकडे पाहिले. तिने हसून चंद्राला हात दाखवला. चंद्राला इतके आनंदाने आश्चर्य वाटले की त्याचे हृदय धडधडू लागले. एक उबदार चमक त्याच्यामध्ये पसरली. चंद्राने विचार केला, मी तिला माझ्या तेजाने प्रभावित करतो. त्याने आपले सर्व तेज एकाच वेळी चमकवले, पण मायाने डोळे मिटले आणि थोडी मागे सरकली. चंद्राला लगेच वाईट वाटले. एक थंडगार निराशा त्याला घेरली. दुसऱ्या रात्री चंद्राने हळूच खाली येण्याचा प्रयत्न केला, माया जवळ यावी म्हणून. पण मायाने त्याला पाहिले आणि ती घाबरून आत गेली. चंद्राला एकटेपणा अधिक जाणवला. त्याचे हृदय दुखले आणि त्याला वाटते की तो किती मोठा आणि अनाडी आहे. काही रात्री माया चंद्राकडे पाहिलीच नाही. चंद्राला वाटले की त्याने मैत्रीची संधी गमावली आहे. त्याला इतके वाईट वाटले की त्याला वाटले की तो आता कधीच कोणाचा मित्र होऊ शकणार नाही. एक प्रचंड निराशा त्याला घेरली आणि आकाश त्याला रिकामे वाटू लागले. मग चंद्राला आठवले की मायाने आधी किती गोडपणे हात हलवला होता. त्याला समजले की मैत्रीसाठी मोठे किंवा तेजस्वी असणे पुरेसे नाही, तर दयाळू आणि प्रेमळ असणे महत्वाचे आहे. त्याने स्वतःला सांगितले, मला शांत आणि उबदार राहायला हवे. पुढच्या रात्री चंद्र फक्त हळुवारपणे चमकला, कोणालाही त्रास न देता. त्याची उष्णता खूप सुखद होती आणि त्याला मायाच्या खिडकीतून एक गोड सुगंध आला. मायाने पुन्हा हळूच डोकावले. तिने चंद्राकडे पाहिले आणि हळूच हात हलवला. चंद्राच्या हृदयात आनंद मावेना. आता प्रत्येक रात्री माया चंद्राला हात दाखवते आणि चंद्र तिला प्रेमाने चमकतो. चंद्राला आता कधीच एकटे वाटत नाही. त्याला समजले की खरी मैत्री नेहमी दयाळूपणानेच मिळते. Like, share and subscribe for more stories.